सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी ओरस सिंधुदुर्ग नगरी येथे साकारत आहे श्री महालक्ष्मी पॅराडाईज, एक उत्तम बांधकाम दर्जा असलेला गृह प्रकल्प, सुखसोयीयुक्त, बँक कर्जाची सोय उपलब्ध, अतिशय उत्तम गृह प्रकल्प श्री महालक्ष्मी पॅराडाईज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर 1 BHK फ्लॅट उपलब्ध, 585 स्क्वेअर फूट, 595 स्क्वेअर फूट, 710 स्क्वेअर फूट उपलब्ध। 1 BHK फ्लॅट रुपये 16,20,000 पासून, 1 RK फ्लॅट उपलब्ध 310 स्क्वेअर फूट 11 लाख पासून। आजच बुक करा। प्रस्तुत श्रीदेवी देवतांच्या मंदिरांची माहिती, महती आणि प्रचिती घडवणारी मालिका कुलस्वामिनी, फक्त नंबर 1 निर्धार न्यूज वर। जय जय अम्बे नमोस्तुते, जय जगदम्बे नमोस्तुते। नमस्कार। नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत कुलस्वामिनी या विशेष मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत कुलस्वामिनी या मालिकेमध्ये आम्ही श्री देवी देवतांच्या मंदिरांचं दर्शन घडवत आहोत। प्राचीन, स्वयंभू, नवनिर्मित केलेल्या देवी देवतांच्या मंदिरांचं दर्शन कुलस्वामिनी या विशेष मालिकेमध्ये आम्ही आपल्याला घडवत आहोत। नंबर 1 निर्धार न्यूज विविध मालिका, डॉक्युमेंटरी, न्यूज विशेष कार्यक्रम, नवीन व्हिडिओज दर्शकांसाठी आणत असतो। त्यामुळे आमचं नंबर 1 निर्धार न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा आणि विविध कार्यक्रमांचा आस्वाद घ्या। धन्यवाद। ओम हरि प्रियायै नमोस्तुते, ओम त्रिपुरानंदिन्यै नमोस्तुते, ओम विंध्यवासिन्यै नमोस्तुते, ओम दुर्गा भवानी नमोस्तुते, ओम ओंकारायै नमोस्तुते, ओम सरस्वत्यै नमोस्तुते, ओम शारदायै नमोस्तुते, ओम महाविद्यायै नमोस्तुते, ओम मंगलायै नमोस्तुते, ओम विष्णुमायै नमोस्तुते, ओम कुलदैवतायै नमोस्तुते, ओम अम्बा भवानी नमोस्तुते, ओम आदिशक्ति नमोस्तुते, ओम आदि माया नमोस्तुते, ओम महामायायै नमोस्तुते, ओम पावनदेवी नमोस्तुते, ओम कालिकायै नमोस्तुते, ओम वैष्णवी माता नमोस्तुते, ओम चतुर्भुजायै नमोस्तुते, ओम योगिन्यै नमोस्तुते, ओम जयायै नमोस्तुते, ओम जयन्त्यै नमोस्तुते, ओम ब्राह्म्यै। नंबर 1 निर्धार न्यूजच्या कुलस्वामिनी या विशेष मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आम्ही आता आलो नेरूर या गावी। नेरूर गावामध्ये MIDC या परिसरामध्ये गोंधळवाडीमध्ये एक भवानी मंदिर आहे। गावडे कुटुंबियांचं ही भवानी मंदिर अतिशय प्रसिद्ध आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ही जागृत देवता आहे। या देवस्थानामध्ये आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। या देवतेची, या भवानी मंदिराची महती, माहिती आणि प्रचिती आपण आज जाणून घेणार आहोत। चला तर पाहूया या भवानी मंदिराची महती, माहिती आणि प्रचिती। नंबर 1 निर्धार न्यूजच्या कुलस्वामिनी या मालिकेअंतर्गत आम्ही पोहोचलो आहोत कुडाळ MIDC परिसरामध्ये। कुडाळ MIDC नजीक नेरूर
गोंधळाळे परिसरामध्ये श्री देवी भवानी मातेचे मंदिर आहे. म्हापसेकर तिठ्यावरून नवीन MIDCकडे जाताना मार्गावर नेरूळ गोंधळाळे या परिसरामध्ये गावडे कुटुंबियांचं कुलस्वामिनी श्री भवानी देवीचं जागृत देवस्थान आहे. रस्त्यावरूनच हे मंदिर सहजपणे दिसते. मंदिरात प्रवेश करतात समोरच देवीचा गाभारा दिसतो. तेथे श्री देवी भवानी मातेचं दर्शन घडते. या मंदिराच्या अवतीभोवती गावडे कुटुंबियांची घरं आहेत. या कुटुंबियांची ही कुलस्वामिनी आहे. हे मंदिर पूर्वी छोटेखानी होते. नंतर येथील स्थानिक संस्थेच्या माध्यमातून आणि गावडे कुटुंबियांच्या पुढाकाराने येथे मंदिर नूतनीकरण करण्यात आले. या मंदिरामध्ये देवीचा गोंधळ साजरा होतो. या निमित्ताने दूरवरून भक्त भाविक या गोंधळाला आवर्जून उपस्थित राहतात. श्री भवानी मातेचा साजरा होणारा गोंधळ म्हणजे एक धार्मिक सोहळाच असतो. या ठिकाणी गावडे कुटुंबीय सह अन्य भाविक देखील आपले नवस बोलतात आणि फेडतात. श्री देवी भवानी मातेचे मंदिर अतिशय जागृत आणि प्रसिद्ध आहे. त्यामुळे दूरवरून भक्त भाविक या मंदिरामध्ये आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात व नतमस्तक होतात. हे मंदिर आहे हे मंदिर आहे ते मंदिर हे नवच पहिल्यांदा हे आमची कुलस्वामिनी आहे. ही जी देवी आहे ना हे आमची कुलस्वामिनी आहे. पण ज्या वेळेला ती वास्तू आमची जी पूर्वीची होती वास्तू ती जुनी झाली. त्याच्यानंतर प्रत्येकाने आपापली घरं दुसरीकडे बांधली. त्याच्यानंतर त्या वास्तूचं पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न होता. कारण इथे कोणी नव्हतं त्यावेळेला. सगळे आपापल्या वास्तूमध्ये आम्ही पूजा करून त्याची जायचं. त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि त्याच दृष्टिकोनातून आम्हाला ते भवानी मित्र मंडळ म्हणून ह्या नावानं इथे एक स्थापन झालेले जे मंडळ होतं त्याच्याशी आम्ही संपर्क साधला. म्हणजे आमचेच इकडचेच मुलं आहेत सगळे. आणि त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला असं असं करायचं आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करा. सहकार्य करायचं त्यांनी कबूल केलं. पण शेवटी काय आहे ही आमची कुलदेवता असल्यामुळे काही बाबतीत आम्हाला त्यांच्याबरोबर हे बोलत असताना काही निर्णय कठोर घ्यावे लागले. आम्ही त्यांना सांगितलं की आमचे जे वर्षाचे सण आहे म्हणजे काय असते 3 वर्षाने आमच्याकडे गोंधळ असतो देवीचा. त्याचप्रमाणे नवरात्री असते आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा असते हे असते. आणि वर्षाच्या शेवटी मे महिन्यामध्ये 2 तारखेला इथे एक 2-3 दिवसाचा प्रोग्राम केला जात होता. आणि त्या आधारावरती त्या मंडळाकडून आम्ही हे करू त्यांना त्यांनी जे मान्य केलं तर तुम्ही आणि आम्ही असं दोघांनी मिळून करूया. आणि कारण आम्हाला पण काय होतं आम्हाला पैशाची अडचण होती हे सगळं उभं करायला. आमच्याकडे पैसे नव्हते आणि एवढं मोठं उभं करणं आम्ही शक्य नव्हतं. त्यामुळे आम्हाला ते आणि पैशाची हे करताना आम्हाला रजिस्ट्रेशन असलेलं मंडळ पाहिजे होतं. आम्ही काय आमचं काय ट्रस्ट नाही काय नाही. मग त्यांची आम्ही मदत घेऊन ते त्यांच्या नावानं म्हणजे भवानी मित्र मंडळ ह्याच नावाने आम्ही पैसे जमा केले आणि ते सगळे पैसे याच्यासाठी खर्च केले. हे 2010ला आम्ही सुरुवात केली आणि 2010ला आम्ही ठरवलं. 2011ला सुरुवात केली आणि हे सगळं करायला आम्हाला सुनील भोगटेने मदत केली. कारण त्याच्यापूर्वी केळबाईचं मंदिर त्याने बांधलं होतं. म्हणजे त्यावेळी ते त्यांच्याकडे होते आणि ते पंचायत समितीचे हे होते सभापती होते. तर आपल्याला कोणाची तरी गायडन्स पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही ते सुरुवात केली. मग त्यांना जाऊन ते भवानी मंडळ जे मंडळ होतं त्यांचे ते सचिव आणि अध्यक्ष जाऊन त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की आपण करूया. ते येऊन बघून गेले आणि त्याच्यानंतर ही सुरुवात झाली. ते आम्ही पावतच भवानी मित्र मंडळाच्या नावावरच छापलेले आहेत सगळे आणि त्याचं हे पण केलेलं आहे ऑडिट पण केलेलं आहे. त्याच्या आणि अशी याची सुरुवात झाली. आणि जसजशी हे व्हायला लागलं तसतसे लोकांचे लोकांचं येणं जाणं चालूच होतं. लोक आपल्या पूर्वी येऊन नारळ ठेवायचे हे करायचे आणि जायचे. त्याच्यानंतर मग हे वाढत गेलं
आणि आता हे एवढी इमारत आम्ही त्यांच्या सहकार्याने उभी केलेली आहे. पूर्वी म्हणजे काय होतं इकडे, म्हणजे घर होतं आमचं. हां हां आम्ही हे जे घर होतं त्याच्यामध्ये आम्ही 5 भागदार आहोत. आता आम्ही सध्या इथे 3 आहोत. हे माझं घर, हे आमच्या ज्यांच्या अंगात येते हे त्यांचं घर आहे, मास्तर म्हणून आहे, आणि हे ह्या लोकांचं हे घर. आणि आमच्यातले जे 2 हे होते, म्हणजे आम्ही लहान असताना इकडचे 2 जण इकडे गेले. आता एकाला बोलवलंय, ते येतोय म्हणजे पिंगोळी तिठ्यावरती ज्याची पिठाची गिरण आहे ते गावडेच आहे, त्यांना आता मी बोलवले, म्हणजे तुम्ही पण या. आणि हे जे काही आमचे निर्णय आहेत ते आम्ही सगळेजण बसून घेतो, असं काय हे नाही, म्हणजे कोणाची हे नाही. आणि आता ह्याची जी नित्यपूजा आहे ती 1-1 वर्ष आम्ही घेतो. आम्ही इथे जी आमची जी 3 विराड आहेत ती 1-1 वर्ष घेतो. पाडव्याला पूजेची बदलते, पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून. गोंधळाला आमच्या नातेवाईक येतात, बाहेरून लोक येतात. आता आम्हाला 2 वर्ष गोंधळ घालायला मिळाला नाही कोरोनामुळे, त्यामुळे आम्हाला मिळालं नाही. यंदा आता आम्ही त्याच्यासाठीच बसत आहोत परत, की शक्य तितकं लवकर, म्हणजे साधारण फेब्रुवारी-मार्चमध्ये करायचा आमचा विचार आहे हे गोंधळ. म्हणजे त्यावेळेला काय कोरोना नसतो, तर त्या दृष्टिकोनातून ते लवकर करून घ्यायचा विचार. बाहेरून सगळीकडून घेतो. हो, तर त्याला येतात, आम्ही पूजा घालतो त्याला येतात. 2-3 दिवस इकडे हे म्हणजे मे महिन्याचा जो कार्यक्रम असतो त्याला येतात, सगळीकडून घेतात. इकडचे इंडस्ट्रीजवाले आहेत ते पण येऊन पैसे देतात, येतात, दर्शन घेतात, परिचय देतात, सगळे लोक येतात. तसं काय हे नाही, आम्ही काय हे केलेलं नाही. आता ते म्हणजे पूर्वी जे आमच्या पूजेत मर्यादित होतं ते आता आम्ही लोकांकडून पैसे घेतल्यामुळे आम्ही सार्वजनिक करून ठेवतो. एवढंच फरक झाला आहे. कारण ही एवढी मोठी इमारत उभं करणं आम्हाला शक्य नाही. ओम जरी मरी नमोस्तुते, ओम ज्येष्ठा गौरी नमोस्तुते, ओम गाथाये नमोस्तुते, ओम वेदभाषाये नमोस्तुते, ओम लघुरूपाये. तरी लोक नवस करायचे आणि त्याचपासून तिकडे नवरात्र सुरू झाला. आणि त्या नवरात्रानंतर म्हणजे तिने आपला सर्वांचा उदो केला. आणि त्या उदो केल्यानंतर वारेसूत्र आलं आणि त्यांना विचारलं गेलं की हे मंदिर बांधायचं आहे. तर तिने त्याच्यासाठी होकार दिला, तुम्ही बांधा, मी तुमच्या सदैव पाठीशी आहे. आणि त्या पद्धतीत ती पाठीशी राहिली. आणि सगळ्या या गावडे परिवार ह्या सर्वांनी मिळून हे करून भवानी मित्रमंडळ यांचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून एकजुटीने सगळे काम करायला लागले. आणि एकजुटीने करताना असं नाही का मी हे का करू, मी ते का करू, असं ना, जे पडेल ते काम करायची त्यांची सगळ्यांची तयारी होती. इव्हन यांच्या वयाची माणसं पण तिकडे काम करत होती. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आज जर आम्ही बघतोय, म्हणजे आम्ही समोर राहतो आहे की प्रत्येक येतो आहे, नवस पूर्ण करतो आहे. आपला नवस गोंधळाला म्हणा, दसऱ्याला म्हणा, येऊन आपापल्या ओट्या भरतायत आणि नवस पण पूर्ण करतात. आणि ही देवी प्रत्येकाच्या नवसाला ती पावते, हा माझा एक पूर्णपणे अनुभव. या प्रसिद्ध आणि जागृत श्री देवी भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. पुन्हा भेटू आणि एका श्री देवीच्या मंदिरामध्ये. रसिक मायबाप, आमचे नंबर 1 निर्धार न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम घनस्वप्ने नमोस्तुते, ओम बुद्धिदायी नमोस्तुते, ओम वृषारणाय नमोस्तुते, ओम जय जय अम्बे नमोस्तुते, ओम जय जगदम्बे नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये, ओम जय जय अम्बे शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते.
देशाची राजधानी ओरस सिंधुदुर्ग नगरी येथे साकारत आहे श्री महालक्ष्मी पॅराडाईज, एक उत्तम बांधकाम दर्जा असलेला गृहप्रकल्प, सुखसोयीयुक्त, बँक कर्जाची सोय उपलब्ध, अतिशय उत्तम गृहप्रकल्प श्री महालक्ष्मी पॅराडाईज, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर। 1 BHK फ्लॅट उपलब्ध, 585 स्क्वेअर फूट, 595 स्क्वेअर फूट, 710 स्क्वेअर फूट उपलब्ध। 1 BHK फ्लॅट रुपये 16,20,000 पासून, 1 RK फ्लॅट उपलब्ध 310 स्क्वेअर फूट 11 लाख पासून। आजच बुक करा।